पण माननीय देवेंद्रजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा सातत्याने प्रयत्न प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याचा नाही आणि त्यामुळे 2-3 वर्ष अजून कर्जमाफी लांबली तर शेतकऱ्याचं जगणं असह्य होईल असं लक्षात घेऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि त्याच्याबरोबरीने 48,000 कोटीची वीजबाल थकबाकीची माफी हे दोन मोठे निर्णय एका वेळेला घेतले. असंही करता आलं असतं की एक निर्णय आता करू, एक निर्णय 1 वर्षाने करू, पण नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज, मग ते वीज बिल थकबाकी असेल किंवा बँकेचं कर्ज असेल, त्या ताणातून टेन्शनमधून त्याला मुक्त करण्याचा निर्णय झाला आणि तो पूर्णपणे आम्ही सगळे शेतकऱ्याची मुलं आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा दृष्टीने झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्तीमध्ये 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ होणार आहे आणि सगळ्या जाचक-अटी असं आहे की शेवटी निर्णय घोषित होताना काही अशा गोष्टी राहतात की ज्या निर्णय घोषित झाल्यानंतर संबंधित लोकांनी सूचना करत मग ती एका अर्थाने शुद्ध, सगळ्यांना उपयोगी पडणारी, कोणाला जाचक नसणारी, सगळे जाचक नियम काढणारी ती योजना होती. आता ती अशी पूर्ण झाली आणि त्यामुळे 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीचा लाभ या योजनेमध्ये होईल. अशीच जी वीज बिल थकबाकी, एकतर 7.5 हॉर्स पॉवर पंपाची विजेची बिलं ही केव्हाच माफ करून टाकली, शून्य बिल केलं, ती 25,000 कोटी पर इयर होतं. पण ही 25,000 कोटी पर इयर झाल्यानंतरही जुनी थकबाकी होतीच, त्यासाठी सारखं MSCB मागे लागत होती, ती 48,000 कोटीची होती. तेव्हा आता दरवर्षी 25,000 कोटी हा रिलीफ. पण शेतकऱ्या एकूण 3, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर पहिली 17 साली झाली, मग उद्धवजींचं सरकार आल्यानंतर 19ला झाली. उद्धवजींच्या सरकारमध्ये नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन 22ला आलं आणि आता कर्जमाफी पण आणि प्रोत्साहन पण असं एकत्र असणारी मोठी योजना आलेली आहे. आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना किती लाभ होणार आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि प्रोत्साहन लाभ मिळेल ती संख्या जी आहे ती 2च लोन कन्वर्ट होत असतं आणि त्यामुळे वेळेवर भरणारी संख्या आपल्याकडे जास्त आहे. ते प्रोत्साहन लाभ मिळणारी संख्या आपल्याकडे 2,26,000. उद्धवजींच्या काळातल्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरच्या लोकांना देण्याचा निर्णय नव्हता. आता आपण निर्णय काय केला, 17लाही केला होता आणि आता 26लाही करतो की 2 लाखाच्या वरती कर्ज असेल तर तो पोर्शन त्याने भरून, तरी सुद्धा सरकार 2 लाख भरणार नव्हतं. आता सेटलमेंट करून 4 लाख करेल, त्यातले 2 लाख सरकार भरणार. 7-12 कोऱ्यापेक्षा कर्जमाफी, ज्यात कर्जमाफीमध्ये त्याचे म्हणून म्हटलं ना की त्या माफ करण्यामध्ये 2 लाखाचं त्याच्यावरची कर्ज जी आहे ती शेतीपूरक, तर ती 2 लाखाच्या वरची कर्जमाफी ही त्या शेतकऱ्यांनी फेडल्यानंतर त्याचं जे 2 लाखापर्यंत कर्ज आहे ते सरकार पे करणार आहे. या व्यतिरिक्त नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये मिळणार आहेत. आधीच्या सगळ्याच कर्जमाफ्यांमध्ये पुनर्गठन केलेल्या कर्जाची माफी नव्हती. असं म्हटलं जायचं की बा तुम्ही त्या वर्षी आपल्या भाषेत नवजुनं करणं, तर त्या नवजुनाला परवानगी नव्हती इव्हन 17च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा. आताच्या कर्जमाफी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची माहिती देणारी केंद्रही ओपन झालेली आहेत आणि त्या केंद्रावर जाऊन त्याची क्लॅरिटी त्यांना येईल. अशा प्रकारे 2 लाखाच्या आत मधला ज्या शेतकऱ्यांना काही टेक्निकल एरर असेल की त्यांचं 2 लाखाच्या आतलं कर्ज आहे म्हटल्यानंतर ते 100% पे होणार आणि त्या झाली ती पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सगळ्या प्रकारच्या सुविधांना पात्र ठरली. मोदीजींनी दरवर्षाला 6,000 रुपये देणं, याच्यामध्ये 1,000 रुपये दरमहाचं महत्व मला माहिती आहे. बिहार महिन्याने 2,000 मिळणं, केंद्राचे दर महिन्याला मिळणारे अमाऊंट 1,000 होते पासून ते मुख्यमंत्री या सगळ्याचा एकमेकाला पूरक उभे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ते 1,500 रुपये मिळाले. किंमत सरकार